चक्क मालक न्यायला आले रानात. आश्चर्याची गोष्ट. तर उन्हाळा म्हटले की अंगावर आग ओतल्यागत नाही असतं, पण काय करणार, शेतातली कामं करायची होती. कारण मी आणि माझी मुलगी डोक्यावर ऊन, हातात पिशवी आणि चाललो होतो रानाच्या वाटेनं. वाटत पोरगी म्हणते, किती वेळ चालायच बाई, खूप ऊन लागायला लागले. म्हटलं थोडं राहिले असं करत कसं तरी तिला रानापर्यंत आणलं बरं का. सासूबाई गावाला गेल्या होत्या. मग काय म्हटलं, घरात बसून काय करणार, त्यापेक्षा रानात जाऊया, जरा सासऱ्यांना पण मदत करूया. कारण सासू सासरे दोघेच रानात असतात. म्हणजे येऊन जाऊन करतात. शेळी आहेत, गुरं आहेत आपल्या गोट्यात, त्याची साफसफाई करायची असते, पाणी पाजायचं असतं, भरपूर कामं असतात. मग एकमेकाला दोघे असले म्हणजे ते करतात. पण आता त्यातले एक जर माणूस गेलं तर मग एकावर भरपूर एकालाच त्रास होतो. मग म्हटलं थोडीशी मदत करायला जावं, म्हणून मग मी रानात पोहोचले. आधी गोटा साफ केला, नंतर शेळ्यांना वाटलं असेल आज तर VIP साफसफाई मिळते. कारण आपण काय VIP लोकांपेक्षा कमी नाही बघता. यही नहीं अभी और सुनिए. रोज काय जात नाही, ज्या दिवशी जातो त्या दिवशी झाडून काम करायचं, 1 मिनिट सुद्धा बसायचं नाही. पण गेल्या गेल्या रानात थोडंसं खायचं असतं. कारण चालून आलेलो असतो, खूप त्रास झालेला असतो उन्हातानाचं. आणि त्याच्यात कसं रोज चालत कुठेतरी जायचं असतं म्हणजे वेगळं. पण कधीतरी VIP सारखं आपण कधी VIP लोक चालत असतील, पण आपलं कसं असतं माहितीये का, घर सोडायचं नाही. घर सोडलं की भरपूर कामं करायची. आणि ज्यावेळेस घरात असलं की घरातच खायचं प्यायचं निवांत राहायचं. मग अंगण झाडलं, दार स्वच्छ केलं, इतकं स्वच्छ केलं की एखादा पाहुणा आला तरी असं वाटेल इथं काय लग्न झालं काय, किंवा कोणाचं लग्न आहे का काय. त्यानंतर दळण पण आणलं होतं गिरणीत, जे की दळायचं होतं. मग जरा थोडंसं दळण पण दळून घेतलं. आणि तुम्हाला माझं शेत पण दाखवते. माझं म्हणजे आमचं शेत दाखवते. शेती म्हणजे एका माणसाचं काम नसतं बरं का, सगळ्यांनी हातभार लावला की काम हलकं होतं. पण खरी गंमत शेवटी झाली की कुणालाच माहित नव्हतं. म्हणजे आमची कामं चालू होती, चक्क अचानक म्हणजे मला कामावून आले 5:30 पावणे 6 वाजता, आणि चक्क रानात आले न्यायला. कारण त्यांना मी घरात दिसले नाही, त्यामुळे मग ते मला न्यायला रानात आले. आणि ते आल्यानंतर जो मला आश्चर्याचा धक्का बसला तो काही जगा वेगळाच होता. मी तर मनात म्हटलं, आज सूर्य पश्चिमेला उगवला होता का काय कोणास ठाऊक, कारण मी काय उठली नव्हती इतक्या लवकर. बरं ते आले तर चला म्हटलं जाऊया घरी.